धाराशिवमध्ये वालवडला पावसाचा फटका बसलाय। वालवड येथील पाझर तलाव फुटल्यानं पाणी थेट शेतात शिरले, तर पेरूची बाग त्यामुळे भुईसपाट झाली। शेतकऱ्याची 1.5 एकरवरील पेरूची बाग जमीनदोस्त झाली आहे। सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। दिलीप मधुकर मोहिते आणि कैलास मधुकर मोहिते यांची 1.5 एकरावरील पेरूची बाग जमीनदोस्त झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी त्रासून गेलाय आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन असेल, शेतजमिनी असेल, याचं नुकसान झालंय। त्याचबरोबर फळबागांचंही मोठं नुकसान झालंय। आता उभा आहे धाराशिव जिल्ह्यातील वालवड या भागात आणि त्या शेतकऱ्याची बाग तुम्ही पाहू शकता की पूर्ण कोलमडून पडलेली आहे। तळहातासारखी बाग आता शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर पडल्यानं शेतकरी आता हवालदिल झालाय। मामा, काय झालं होतं नेमकं? काय वरचं पाझर तलाव फुटलंय मोठं, त्यामुळे भरपूर नुकसान झाली सर। तिला खर्च 5 लाखाचे झालाय अंदाजे खर्च। शेणखत, बेसळ डोस लय खर्च केला। रोप, पिशवी, ड्रीप वाहून गेले, सोयाबीन वाहून गेले, किती खड्डे पडले सोयाबीन मध्ये बी। फळ लागलं होतं, हो भरपूर खर्च केला। तुमचे डोळे देखत बघा ना काय झाली परिस्थिती। लेकरात तळहाताप्रमाणे जपलंय ही सर। लय नुकसान झाली मोठी सरी। सोयाबीन गेले, ड्रीप होतं, ड्रीप लय मोठे गेले वाहून। कांदा स्टॉक केला, चाळ गेली वाहून। का आमची नुकसान झालं, भरपूर मदत द्या हीच सांगणार। काय विहिरीचं नुकसान झालंय भरपूर। विहीर, सोयाबीन, कांदा साठवण केला होता भरपूर। 40 गुणी कांदा वाहून गेला पुराच्या पाण्याने। ठीक आहे, इथं शेड, ह्या शेड पासलाच गेला सर वाहून। भरपूर जमीन तर खरबून गेलेच, खड्डे पडलेत कमरेत केले। चला इथं बघा ना, ह्या पेरूच्या खालीच किती खड्डे आहेत। हो, विहिरीत गेले गाळ। तर या शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू त्याचं झालेलं नुकसान सांगताना दिसत आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, वालवड, भूम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।